भयकथा, जाळलेली मिल, पार्श्वसंगीत, वाऱ्याचा आवाज, किरकिरणारे लोखंडी दरवाजे, दूरवर कुत्र्यांचं भुंकण. कथावाचक, गंभीर आवाजात. गावाच्या टोकाला एक जुनी कापडाची मिल होती, शिवराज टेक्सटाईल्स. 15 वर्षांपूर्वी ती एका भयानक आगीत जळून खाक झाली होती. त्या आगीत कामगारांचं ओढणं, धूर आणि मृत्यूचा वास अजूनही हवेत आहे असं लोक म्हणायचे. ध्वनी, टॉर्च ऑन होणं, पावलांचे आवाज, दरवाजाचं कर्कश उघडणं. कथावाचक. एका रात्री राहुल आणि त्याचे 3 मित्र तिथे गेले, भूत खरंच आहे का ते पाहायला. सगळे हसतखेळत आत गेले. पण आत गेल्यावर शांतता होती. फक्त भिंतींवर जळालेल्या हातांचे काळे ठसे आणि वितळलेली यंत्रणं दिसत होती. अचानक लोखंडी आवाज, ठक ठक ठक. राहुल, हळू आवाजात. हे कोण वाजवतं? मित्र. कोणी नाही रे. वारा असावा. थंड श्वासाचा आवाज, टॉर्च फ्लिकर होतो. कथावाचक. टॉर्च बंद झाला. अंधारात राहुलला कोणीतरी त्याच्या मागून म्हणताना ऐकू आलं, माझं काम अजून पूर्ण झालं नाही. भयानक फुसफुस, आगीचा आवाज. कथावाचक. टॉर्च पुन्हा लागला आणि राहुलने पाहिलं. एक सावली, जळालेल्या कपड्यात उभी होती, तिच्या डोळ्यात अंगार चमकत होते. ती हळूहळू पुढे आली आणि तिच्या मागे जळालेल्या कामगारांच्या सावल्या दिसू लागल्या. राहुल, काप्या आवाजात. पळा. धावपळीचे आवाज, ओरड, बाहेर वाऱ्याचा गडगडाट. कथावाचक. ते सगळे कसाबसा बाहेर पळाले. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा राहुलने फोनमध्ये फोटो पाहिला, त्या फोटोमध्ये फक्त तोच नव्हता. त्याच्या मागे उभं होतं तेच जळालेलं चेहरा. हसताना. शेवटी मंद वाऱ्याचा आवाज, धुराचा गंध. कथावाचक, हळू, थरकापाने. आजही रात्री 12 नंतर जाळलेल्या मिलमधून मशीन चालल्यासारखा आवाज येतो म्हणतात. कदाचित त्यांचा कामाचा वेळ अजूनही संपलेला नाही. शेवट. पण शांतता नाही.